मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आरोही आता खूपच रागात वामनरावकडे पाहते आणि म्हणते की आता माझं फक्त एकच ध्येय आहे, ज्या माणसाने माझ्या आयुष्याची राख रांगोळी केली त्यांना धडा शिकवणे आणि त्याच हिमतीने मी पुन्हा उभी राहिले आहे. कारण मी हॉस्पिटलमध्ये आता पोलिसांना स्टेटमेंट दिलंय आणि ज्या नराधमाने हे काही केलंय तो मुलगा गजाआड आहे, पण तो जवळजवळ सुटण्याच्या मार्गावरच आहे आणि ते सगळं काही फक्त यांच्यामुळे होतंय, असं वामनरावकडे बोट करत आरोही म्हणते. कारण आपल्या सामान्यांसाठी असणारा कायदा आणि यांच्यासाठी असणारा कायदा यामध्ये खूप मोठा फरक आहे आणि उद्या तो कदाचित मुलगा सुटेल आणि उजळ माथ्याने बाहेर फिरू लागेल. मग नंतर त्याच्या नजरेस अजून दुसरं कोणीतरी पडेल. उद्या कदाचित माझ्या जागी तिथे दुसरी कोणीतरी असू शकते. नाही, असं व्हायला नाही पाहिजे, म्हणूनच आज मी इथे उभी आहे माझ्या हक्काचा न्याय मागण्यासाठी. मी आज यांच्याकडे पैशाची व यंत्रणेची ताकद आहे, परंतु माझ्याकडे सत्याची व न्यायाची ताकद आहे. ज्या देवीची पूजा करण्यासाठी आज आपण इथे उभे आहोत, त्या देवीने सुद्धा अशा असुरांचा वध केला होता आणि आपणही तेच करायला हवं. ह्या असल्या लोकांना चिरडून टाकायला हवं, असं वामनरावकडे बोट करत आता आरोही चिडूनच म्हणते. आणि आपण त्यांना नाही म्हणून सुद्धा हिसकावून घेणाऱ्या वृत्तीचा आपण नाश करायला हवा. आणि ताई म्हणाल्या तसं जी श्रीनिरंजनातील ज्योत होऊ शकते ती वनव्यातील धग सुद्धा होऊ शकते. आता वामनराव पुरता घाबरून गेलेला असतो, कारण आता आरोही एक एक करून त्याची सगळी कारस्थानं सर्वांसमोर सांगत असते. तर वामनरावचा चेहराच पडलेला असतो. त्यानंतर आता सगळेजण पुन्हा एका गाण्यातून एक स्त्री म्हणजे देवी समान आहे आणि तिच्यामध्ये किती ताकद आहे हे त्या गाण्यामधून सांगत असतात. तेव्हा आता वामनराव खाली मान घालतो. तर काही वेळाने आता अरुंधती ही पुढे येते. तेव्हा ती पुढे येत सर्वांना म्हणते की आपण म्हणे चंद्रावर गेलो, कृत्रिम बुद्धिमत्ता मानवाकडे आली, पण एखाद्या स्त्रीकडे माणूस म्हणून बघण्याचा दृष्टिकोन आपला कधी होणार? पण अजूनही स्त्रीला बिचारी आणि अबला म्हणतो, पण ह्या मुलीने सगळी विशेषणं खोटी ठरवली आहेत. मुलगी शिकली, प्रगती झाली, पण या मुलांना शिकवावं कसं, असं म्हणून ती त्या मुलाकडे पाहते. तर आता पुढे संजना आणि अनघा या दोघीही येतात. वामनराव जे काही वागतोय ते सगळे सत्य परिस्थिती आता सर्वांना सांगतात. तो रागातच आता त्यांच्याकडे पाहू लागतो. तर पुढे आता ईशा येते आणि म्हणते, आम्हाला असं सांगितलं जातं की बाहेर गेल्यानंतर जास्त हसू नकोस, आपलं काही खाल्लं पिल्लं तर पटकन घरी ये आणि नेहमी आपल्या बॅगमध्ये एखादी मिरचीची पुडी ठेव आणि उशीखाली एक छोटासा सुरा ठेव. कोणी काही बोललं तर उलट बोलू नकोस, नेहमी आपली माघार घेत राहा, शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, सतत विचार आपण करत राहतो आणि इथेच चुकतो. तर आता अरुंधती म्हणते की ही आरोही सत्यासाठी आणि न्यायासाठी इथे तुमच्या समोर उभी आहे, म्हणूनच घाबरू नको आरोही. आज तुला कोणीही काही बोलणार नाही आणि अडवणार सुद्धा नाही. तू सांगून टाक सर्व सत्य, कारण तुझं आज कोणी काहीही बिघडवू शकणार नाही, असं ती वामनरावकडे पाहत रागात म्हणते. तर आता मोठ्या जिद्दीने हिमतीने आरोही पुढे येते आणि म्हणते की हा वामनराव आहे ना, यांच्याच मुलाने माझ्यावर अतिप्रसंग केला आणि जेलमधून त्याला सोडवण्यासाठी हाच माणूस प्रयत्न करतोय. आम्हाला धड कुठे बाहेर सुद्धा पडता येत नाही. तेव्हा वामनराव आता खूपच संतापतो आणि रागातच उठून म्हणतो की हे तुला खूप महागात पडेल. त्यावरती आरोही पण चवताळते आणि म्हणते की आपल्याकडे जुनी म्हण आहे ना, गरजेल तो बरसेल, काय करायचं ते करा. कारण तुमचा मुलगा करण हा अत्यंत विकृत आणि घाणेरडा मुलगा आहे आणि आज त्याचंच कारस्थान हे सांगण्यासाठी मी इथे आलीये. जर आम्हाला काही जाऊन झालं तर याचा सर्व दोष तुमच्यावर असेल, तेव्हा तू काही पण बोलू नकोस, असं रागातच वामनराव म्हणतो. त्यावरती अरुंधती पुढे येते आणि म्हणते की वामनराव, तुम्ही तर मध्ये बोलूच नका, तुम्ही जे काही बोलताय ना ते सगळं काही खोटं आहे. आता तुम्हाला एकच सांगते की आज दुर्गापूजा आहे, दुर्गेच्या पहिल्याच दिवशी तुमच्यामधील नरकासुराचा कसा वध होतो ना ते मी आता पाहतेच. तर आता वामनराव तिथून चाललेला असतो. अरुंधती म्हणते की व्हिडिओ लाव रे. तेव्हा तो व्हिडिओ प्ले करण्यात येतो. तर वामनराव आता
तेथून जाणार असतो तेव्हा त्याची बायको म्हणजेच कल्पना ही त्याचा हात पकडून ठेवते. तेव्हा तू कोण मला अडवणारी, असं आता वामनराव रागातच म्हणतो. तेवढ्यातच लाईट्स बंद होतात तर तो व्हिडिओ देखील प्ले होतो. त्यामध्ये कल्पना म्हणालेली असते की तुम्ही करणला असं किती दिवस पाठीशी घालणार आहात. त्यावरती मी करणला पाठीशी घालत राहणार. त्या अरुंधतीने डोक्याला ताप दिलाय. तुझी जीभ खूप चुरूचुरू चालायला लागलीये, नाहीतर एक दिवस तुझी जीभ कापून हातात देईल. तेव्हा आता कल्पना वामनरावला म्हणते, अहो आपल्याला सुद्धा एक मुलगी आहे, तिच्या बाबतीतही असं काही घडलं तर. तेव्हा आता वामनराव खूपच चवताळतो आणि रागातच तिचा गळा पकडत म्हणतो, अजिबात असं बोलायचं नाही, नाहीतर तुला मारून टाकेल मी. तेव्हा आता त्याने माझ्यासमोर तो गुन्हा कबूल केला आहे असं आता वामनराव म्हणतो. त्याचबरोबर त्याने केली चूक, मग काय झालं, त्याने त्याच्यावर हात उचलला, आगाऊपणा केला, त्यामुळेच त्याची ती शिक्षा भोगतीये आणि माझ्या मुलाला बाहेर काढण्यासाठी मी प्रयत्न करणार. 2 दिवसाच्या आत तो बाहेर असेल, तू बघच, असं आता त्याने कल्पनाला चॅलेंज दिलेलं असतं. आता तो व्हिडिओ अगोदर बंद करा असं तो खूप रागात म्हणतो. तेव्हा तो व्हिडिओ बंद करण्यात येतो. तर आता रागातच वामनराव कल्पनाच्या पणावर हात उचलतो. तेव्हा तोच हात कल्पना पकडते आणि वामनरावाच्या सणासण सर्वांच्या देखत मुस्काटीत मारते. हे पाहताच आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता ती रागातच म्हणते की एवढे वर्ष मी तुमच्यासोबत अगदी शांतपणे संसार केला, पण तुम्ही कधीही मला असा मानसन्मान दिला नाही. माझ्या आत्मसन्मानाला नेहमी ठेच पोचवलीत. त्याचबरोबर कधीही कोणत्या गोष्टीचं स्वातंत्र्य सुद्धा दिलं नाही. तर आता वामनरावाची पुरती वाटच लागते. त्यानंतर आता अरुंधती म्हणते, पाहिलत ना, आता तुम्हाला पोलीस सुद्धा वाचवू शकणार नाही आणि कुणीच नाही. वरून देव जरी आला ना तरीही तो नाही, कारण हा व्हिडिओ कधीच सोशल मीडियावर व्हायरल झालाय, त्याचबरोबर पोलिसांकडेही गेलाय. आता तुम्ही आणि तुमचा मुलगा जेलमध्ये सडत बसा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सुख समृद्धी देणारी ही स्त्रीचं आणि लक्ष्मीचं सुद्धा रूप आहे. ती तुम्हाला उद्ध्वस्त सुद्धा करू शकते. तर आता सगळेजण वामनरावाविरोधात उभे राहतात. तर आता दुसरीकडे आप्पा हे खूपच खुश असतात आणि फोनवर बोलत असतात. हो, ह्या मुलींनी एकी दाखवली, एवढं मोठं धैर्य दाखवलं, त्याचं मला कौतुकच आहे. खरंच आज मला खूप आनंद वाटतोय आणि त्या आरोहीने खरंच हिंमत दाखवली, एवढं काही बोलली आणि स्वतःची बाजू मांडली. अशी हिंमत कुणातही नसते, असं म्हणून आप्पा सर्वांचंच आता मनापासून खूप कौतुक करत असतात. तर कांचना आपली तेथे गाल फुगवून बसलेली असते. संजना, अनघा देखील तेथे असतात. आप्पा हे फोनवर बोलत असतात. आमची कांचन तर गाल फुगवून बसली आहे. त्यात ना, जिथे पिकतं तिथे कधीच ते विकत नाही. त्यामुळे मग आमची कांचन सुद्धा आमचं कौतुक करत नाही, नुसती शांत बसलीये. त्यावरती आता कांचन म्हणते, माझ्या चाहड्या करताय का? ठेवा फोन अगोदर. तर आप्पा हे फोन ठेवतात आणि म्हणतात, काय ग, तुला कसलंच कौतुक नाही का? त्यावरती कांचन म्हणते, मी असं सर्वांसमोर ओरडून ओरडून नाही सांगत कौतुक केलेलं, मलाही आहे कौतुक. तर आता संजना, अनघा तिच्याकडे पाहतच राहतात. तेव्हा आप्पा म्हणतात, हे बघ, आपण चुकल्यावर जसं आपल्या माणसांवर ओरडतो तसं त्यांनी चांगलं काम केल्यानंतर त्यांचं कौतुक सुद्धा करायला हवं. 2 मायेचे शब्द देखील खूप पुरेसे असतात. अरुंधतीने चांगलं काम केलं असं तुला वाटतंय ना? तेव्हा कांचन म्हणते की हो. तर आप्पा म्हणतात, मग तिचं कौतुक कर, तू तिचं अभिनंदन कर. तर आता पुढे कांचन म्हणते, मी कुणाचंही कौतुक करणार नाही. आणि या दोघीही खोटं बोलून माझ्याबरोबर तिकडे गेल्या होत्या, मला सांगितलं सुद्धा नाही. त्यावरती आप्पा म्हणतात, अगं त्या का गेल्या, तुला का सांगितलं नाही, याचं कारण शोध ना. तू माणसांसमोर अशा भिंती निर्माण करतेस आणि मग तुला सांगितलं नाही तर त्रास होतो. तर आप्पा म्हणतात, त्या स्वार्थापोटी गेल्याच नव्हत्या. पुढे कांचन म्हणते, त्या अरुंधतीला सुद्धा कळायला नको का? तर आता तू तिला शिक्षा करणार का? आप्पा विचारतात. कांचन म्हणते, हे घर म्हणजे मस्तीखोर मुलांचा वर्ग झालाय. तेव्हा मस्तीखोर मुलंच नंबरात येतात असं आप्पा म्हणतात आणि लहानांचं मोठेपण मान्य करायला मोठ्यांमध्येही तेवढा मोठेपणा असावा लागतो. कांचन म्हणते, मला खरंच तुमच्या दोघींचं खूप कौतुक आहे, पण तुम्ही जीवाला घोर लावलात. तर संजना म्हणते, आई खरंच? तर कांचन त्या दोघींचं आता खूप कौतुक करू लागते. तर आता
संजना म्हणते आम्ही डॅशिंग आहोत ना आई. तेव्हा कांचन म्हणते हो आहे ना डॅशिंग. तर आता सर्व घरात आनंदाचं वातावरण होतं. आप्पा म्हणतात ह्या मुलींनी खरंच खूप चांगलं काम केलं आहे, त्यामुळे त्यांना आता माझ्याकडून पार्टी. वडे आणि गरमागरम भजी. नघा आणि संजना या दोघीही खुश होतात. तर आप्पा म्हणतात ह्या आनंदातच तू आता अरुंधतीला फोन कर. मित्रांनो, पुढील भागामध्ये कांचन अरुंधतीला फोन करून तिचं कौतुक करते. तेव्हा अरुंधतीच्या डोळ्यात पाणी येतं. तेवढ्यातच आशू तेथे येतो आणि मला तुला काहीतरी सांगायचंय असं म्हणतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.